हॅलो गाईस, मी आज बनवणार सगळ्यांसाठी रामेन, स्पेशली विजीसाठी, कारण की खूप दिवसापासून मागे लागलेली की रामेन बनव. कारण मी खूप भारी बनवतो आणि तिन्ही सोडून सगळ्यांना आतापर्यंत मी बनवलाय आणि सगळ्यांना खूप खूप आवडलाय आणि आता मला पण क्रेविंग होतीये. सो बनवणार आहे मी. तर तुम्ही बघा मी कसं बनवताय आणि ती रेटिंग पण करणार आहे. जर त्यांनी 10/10 दिलंय तर मी हे जे चॅलेंज घेतलंय रामेन बनवण्याचं तर मी जिंकणार आहे. सो लेट्स गो. वेट. त्याआधी आपण इन्ग्रेडियंट्स ऑर्डर करू. तुम्हाला दाखवतो मी कुठला रामेन ऑर्डर करतो, मोस्टली कोणतं प्रेफर करतो. सो लेट्स ऑर्डर फर्स्ट. सो आता आपण ऑर्डर प्लेस करूयात. सो पहिलं आपण माऊर नॉरचं रामेन, मी मोस्टली हेच प्रेफर करतो. तुम्हाला पण बनवायचं असेल तर नॉरचं रामेन बनवा, एकदम भारी लागतात नॉरचे. हे 3 करू आपण. येस, आणि चीज स्लाइस करू थोडे ऍड. येस, एक पॅकेट होऊन झालं. तर हे आपण ऑर्डर करूयात. येस, आली ऑर्डर. आता आपण ते घेऊन बनवायला स्टार्ट करू. तर आपण या पाणी घेऊ थोडं, म्हणजे हाफ तरी, हे हाफ भरून घेऊ आणि त्यानंतर बॉईल करू रामेन त्यात. हे एवढं पाणी 1 रामेनसाठी मोर दॅन इनफ आहे. रामेनला पाणी जास्त लागतं, सो 1 रामेनसाठी एवढं पाणी. बाकी रामेनसाठी अजून वेगळं बनवावं लागेल. तर आता आपण बनवणार आहेत 1 रामेन. तर आपण ही रामेन पहिलं बनवायला घेऊया. पहिलं बॉईल करून घेऊ. हे नूडल्स असतात, व्हेजीज असतात आणि त्याचा मसाला असतो. तो आपण व्हेजीज आणि नूडल्स सोबत बॉईल करायचे. सो लेट्स करूयात आपण पहिलं बॉईल. हे नूडल्स बॉईल करू आपण. तर हे डायरेक्ट पाण्यात असे पूर्णच्या पूर्ण टाकून द्यायचे. आईज ह्या पॅकेटमध्ये अजून येतं किमची सिझनिंग, जे आपण लास्टला टाकणार आहे. तो एक रेड कलरचा मसाला, खूप स्पायसी नाही आहे वाटतो तो. ही आहे व्हेजीज. सो व्हेजीज पण यासोबत आपण टाकून देऊ. एकदम बघू शकता तुम्ही, व्हेजीज आणि नूडल्स हे सोबत बॉईल करू. जरा व्हेजीज बॉईल झाल्यावर चांगले लागतात. अजून पण बनवत आहे. अरे देवा, आताशी काढल्यात. आज आम्हाला उपाशी गेला. आम्ही बनवत आहे. थांब की, रुको जरा, सबर करो. ह्याला आपण बॉईल करूयात. एक जास्त बॉईल केलं ना तर हे अजून जास्त चांगले लागतात. सो जेवढं बॉईल करता येईल तेवढं बॉईल करा. नूडल्स खूप थिक होतात हे, सो जास्त हे बॉईल करा. अच्छा, तर आता याला आपण एक 15 मिनटं तरी ॲटलिस्ट बॉईल करून घेऊ. 15 नाही तर 10 मिनिट. वाटतंय का बनन चांगलं? बघून तर खूप छान वाटतंय. आता त्यांनी बॉईल करायला टाकलंय. तर नूडल्स थिक झालेले, बॉईल झालेले आहेत ऑलमोस्ट. जेव्हा नूडल्स एवढे थिक होते ना, एवढे थिक, तेव्हा समजायचं की बॉईल झालेले आहे. असं टाकले. आता हे जे एक्सेस पाणी आहे ना ते ड्रेन करून घेऊ, कारण आपल्याला त्यात मसाला टाकायचा. जस्ट आता जस्ट नूडल्स राहायला पाहिजे आणि ते परत यात टाकून घेऊ आणि आता मिक्स करू मसाल्यासोबत. तर हा गेला यात मसाला पूर्ण टाकून देतो आणि आता ह्याला एकदम मस्त मिक्स करून घेऊ. नंतर त्यात थोडं पाणी टाकून बॉईल करू. यात आपण एकदम थोडंसं पाणी टाकून थोडं बॉईल करून घेऊ. एकदम लो फ्लेमवर बॉईल करू. हो, ऑलमोस्ट. फक्त चीज टाकायचं आहे. खाओ माँ कसम. मोबाईल मधलं सगळं उडवतोस तू. चल, नाही भूक लागली ना तुला? तुला भूक लागली ना.
हे परत भांडं लागले. लवकर बोलव काय ते, लवकर बनव, खूप भूक लागली. पाणी पिऊन मी दिवस काढतोय. भूक लागली काही खोटं बोलतात हे दोघं. पाणी पिऊन दीदी दिवस तर खाऊन आली आहे बाहेर. ढेरीत बघू का उघडू का तुझी ढेरी? कुछ भी पाणी आणून ठेवले माणसे जेवायला द्या तुम्ही. झालं झालं. तूच आहे पहिला, तुझ्यासाठीच आहे फर्स्ट. तच आहे आता त्याचे शेर होते पण शेर नाही होते. माझं आहे ते. अरे भाई ये तो सच में जल गया. आपण टाकलं चीज आहेत. आणि आता आपण याच्यावर टाकू थोडस व्हाईट तीळ. तर हे व्हाईट तीळ टाकून थोडे वरून वरून छान लागतं. हे झालेले आहे रेडी. टेस्ट करायला देऊ. हे घ्या तुमच्यासाठी, दीदीसाठी अजून बनवू आपण. ती प्रोसेसनं दाखवणार, टीम बनवणार. टेस्ट करून सांग कसं आहे. तर रेटिंग बघू आपण सगळ्यांच्या. तू किती देशील? मस्त भारी झालं. खरं खरं सांगा. खरंच झालं. खरंच झालं. तुला आवडेल का? एक नंबर. हो, वासच आवडला मला तर. आणि खाऊन खरंच वासच त्याचा खूप छान येत होता. म्हणजे टेस्टला आणखी भारी. खाऊन तर भारीच वाटणार आहे. फर्स्ट टाइम. 3चा आता म्हणलं एकदा पण बनवलं नाही माझ्यासाठी. लाज बनवतो, रडू नको. तुला खायचंय का ग? तू नाही खाणार आहे ना? वाटते. मी 3च मागवले. खाती का डोल्या? तोंड दाखव की तुझं. काय खाती? मी गरम गरम खा. जीजू तुम्हाला सोडून बघ काय काय मागवतीये. काय मी नाही मागवलंय ते दीदीने आणलंय. हा, राहून दे. सांगितलंय तू रामेन बनवलंय ते. मी त्यांना इन्व्हाइट करणार होतो पण बोललं तू बोलायला नाही, मी बोलवन कसं वेगळं वाटत ना. आताशी काम झाले. बर बाकी तर तू. आता मी बनाव सँडविच मेरे खाणार आहे. लिए. मला पण खूप भूक लागली. अगं मी चिप्स शोधत होते याच्या. ये ना तू. हे नुसतं कतर बतर खायचं हिला. चिप्स. कोण मी? मला taste करा. तर जीजूने दिलंय 10 out of 10 रेटिंग. आता दीदीची बघू. जास्त आहे, मी जास्त देते. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघून. किती रेटिंग दे, रेटिंग दे. 10 on 10. 10 on 10. माझ्या शाळेला हिने 11 दिले होते. एक कमी आहे. असं नाही, नवऱ्याला एक जास्त का? नाही एकदम हे असं नाही, नाही. नको खायला असं झालंय. हे तुला एकच घास दिलंय, माझं आहे ते. काय काय टाकलं याच्यात? तो बनवू शकतो तू अरे नाही. मी ते सांगतो, बनवलं कृष्ण आहे पण भावना माझ्या आहेत. काय करू? माझं पोट थोडी मारणार भावना. तुला काय वाटतं यांचं कधी भांडण थांबन का? आता तुझं पण चालू आहे ना. अशी नाही भांडत. हो हा. ती तू डायरेक्ट नाही भांडत ना ती अशी कृष्णा? नाही भांडत. डायरेक्ट मी बिलकुल नाही भांडत. ती काय काय ती अशी नाही भांडत आमच्या झालं. ती डायरेक्ट मारामारी करते. हो, मी मारामारी करते. मला आवडतं. तू नाही मीच बोलतोय. ती ती सांगत. ती फक्त डोळ्यावर करते की जिजू गप होतात. का नाही खॉफ. हो तुला माहिती आहे बघायचं का? का? आहे बीबी फ्रूट सेंटरचे दार. या फ्रूट सेंटर मध्ये आहेत विविध फळं. चांगली दिसते ना? या फ्रूट सेंटर मधील फळं असतात. नाही नाही ही कुठे गेली? ए, राखी सावंत. रॉकी सावंत नाही, दुसरी ती काही आहे ना. हा ही आता सांगा ती गेली. या टास्क मध्ये एक महत्त्वाचा ट्विस्ट. प्रत्येक फेरीत प्लेट मध्ये चांगली केवळ 4च फळं दिसते. असतील. त्या बिग बॉस बघतो आम्ही सगळे. आपली मतं मांडण्याची. नको रडू, आपण तुझी पण घेऊ करून. अरे तू किती चांगली असो, त्याने काय फरक पडणार आहे का? बरं चालतं. तर फायनली मी जिंकलेलो आहे चॅलेंज. सो येस, मला येते कुकिंग येते. सो आपण इथंच हा व्लॉग एंड करू. मिलता है अगले व्लॉग में. बाय बाय.